नमस्कार. महाराष्ट्राचे कार्यसम्राट मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने महाराष्ट्राने अनेक मुख्यमंत्री पाहिले. वसंतराव नाईकांनंतर सर्वाधिक काळ जे मुख्यमंत्री पद भूषवत आहे असे सर्वांचेच महाराष्ट्राचे लाडके भाऊ म्हणजे अर्थातच देवाभाऊ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. अनेक मुख्यमंत्र्यांचा कारकिर्दीमध्ये जे प्रश्न सुटले नाही असे जटिल प्रश्न भाऊंनी सोडून खऱ्या अर्थाने महाराष्ट्रामध्ये एक आगळीवेगळी ओळख निर्माण केलेली आहे. एक युवा राज्यकर्ता म्हणून नेहमीच कौतुक आणि कुतूहल वाटतं की त्यांच्या कारकिर्दीमध्ये 100हून अधिक वेगवेगळे विषयांचे मोर्चे आले. याचाच अर्थ महाराष्ट्राला अपेक्षा आहे, आशा आहे की आपले प्रश्न जर कोणी सोडू शकतो तो म्हणजे आपला लाडका भाऊ देवाभाऊ सोडू शकतो. प्रत्येक क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी योगदान देऊन त्यांनी खरं तर आपली कारकीर्द सिद्ध केलेली आहे. शेतकरी असू, कर्जमाफीच्या बाबतीत विचार केला तर सर्वाधिक मोठ्या रकमेची कर्जमाफी ही आदरणीय देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली झाली. महिला शेतकरी सन्मान विधायक देखील त्यांच्याच कारकिर्दीमध्ये आलं. एवढंच नव्हे तर 48,000 कोटीचं वीज बिल माफ करण्याचं ऐतिहासिक पाऊल देवाभाऊंनी उचललं. यासहित अनेक योजना शेतकऱ्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं समजले पाणी, पश्चिमेचं पाणी पूर्वेकडे वळवायचं असेल, 4 राज्यांबरोबर पाण्याचा वाद असेल, असे जटिल प्रश्न सोडून आपलं नेतृत्व क्षमता आदरणीय देवाभाऊंनी दाखवून दिलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांबरोबर इंडस्ट्रियलिस्ट असतील तर महाराष्ट्रामध्ये 30% अधिक भारतातील येणारी गुंतवणूक एकट्या महाराष्ट्रात खेचून आणण्याची धमक आदरणीय भाऊंमध्ये आहे. त्यातून निर्माण होणारा रोजगार आमच्या युवकांना सक्षम करतो आहे. AI, IT, डेटा सेंटर, कॅपिटल ऑफ इंडिया म्हणून आपल्या मुंबईची ओळख किंवा महाराष्ट्राची ओळख करण्यासाठी अनेक धोरण आणलेले आहे. यासहित महिलांसाठी लाडकी बहीण योजना असेल किंवा वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून महिलांचे हात सक्षम आणि बळकटीकरण करण्यासाठी असेल, मराठा समाजाचे मोर्चे असतील, वेगवेगळे महामंडळ स्थापन करून प्रत्येक छोट्या घटकापासून ते मोठ्यातल्या मोठ्या घटकापर्यंत न्याय देण्याचं काम आदरणीय देवाभाऊंनी केलेलं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर मॅन म्हणून आपण ओळखतो. समृद्धी महामार्ग असेल, कोस्टल लिंक रोड असेल, मिसिंग लिंक असेल किंवा कनेक्टिंग लिंक असेल, नवी मुंबई एअरपोर्ट असेल, असे वेगवेगळे रेकॉर्ड ब्रेक कामं त्यांच्या कारकिर्दीमध्ये खरं तर भाऊंनी केले. आणि निश्चितपणाने एक एम्बिशियस महाराष्ट्रासाठी एक सुपर एम्बिशियस मुख्यमंत्री आपल्याला लाभलेला आहे. जेन झी पासून तर ज्येष्ठांपर्यंत आणि महिलांपासून तर पुरुषांपर्यंत, युवकांपासून सगळ्यांचेच सर्व गुण संपन्न असे मुख्यमंत्री लाभले. ग्रामीण शहरी भागाचा समतोल साधून आमच्या जेन झीच्या दृष्टीने असणारे त्यांचे प्रश्न, त्यांच्या दृष्टिकोनातून असणारे नवीन आव्हानं, ह्या सगळ्यांवरच गेमिंग पॉलिसी असेल, AI चा वापर असेल किंवा अगदी ज्येष्ठांसाठी असलेली वैद्यकीय मदत असेल, या सगळ्यांचा विचार करणारा, एक कुटुंबातील सदस्य वाटणारा आपला हक्काचा माणूस म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके देवाभाऊंना पुनश्च एकदा वाढदिवसानिमित्ताने खूप खूप शुभेच्छा देतो. त्यांना असंच दीर्घ आयुष्य लाभो, त्यांची प्रकृती चांगली राहावी, उदंड आयुष्य लाभो आणि त्यांना परमेश्वर पांडुरंग, खरं तर वारी चालू आहे, विठ्ठल चरणी एवढेच प्रार्थना करतो महाराष्ट्राच्या आराध्य देवताकडे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवाभाऊंना ताकद, शक्ती, दीर्घ आयुष्य, निरोगी आयुष्य देव, जेणेकरून त्यांच्या हातून महाराष्ट्राची अधिक सेवा घडो आणि पर्यायाने राष्ट्राला सक्षम करण्याचं कार्य अहोरात्र चालू राहावं. पुनश्च एकदा त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.